दोन ध्रुव, किती विलक्षण अंतर दोघात. एका ध्रुवावर दिवस तर त्याच वेळी म्हणे दुसऱ्या ध्रुवावर रात्र. अगदी अंधार गुडूप. अफाट पृथ्वीची दोन टोकेच ती, एक कशी होणार. पण इथं या नर्सेसच्या बोर्डिंगमध्ये येऊन पाहावं, ही दोन टोके, हे दोन ध्रुव चांगलेच एकत्र आलेले दिसतील. नर्सेसच्या बोर्डिंगमधून बाहेर पडून घरी जात असता श्यामच्या मनात विचारांचा चाळा चालला होता. सूर्योदयाबरोबर बोर्डिंगमधून बाहेर पडणाऱ्या दिवसपाळीच्या नर्सेसचा जेव्हा दिवस सुरू होतो, तेव्हा अगदी त्याच वेळी आपापली ड्युटी संपवून परत बोर्डिंगमध्ये शिरणाऱ्या रात्रपाळीच्या नर्सेसची रात्र सुरू होते. त्यांच्या दिवसाला सुरुवात व्हायची सूर्यास्ताबरोबर. दुपारच्या वेळी सहज बोर्डिंगमध्ये शिरलं तर बहुतेक खोल्यातून रात्रीची गंभीर शांतता पसरलेली दिसेल. या दोन ध्रुवामधील जग, जग कसलं? अनेक प्रकारच्या दुःखांनी पोळलेल्या, परिस्थितीच्या कात्रीत सापडलेल्या विधवा, कुमारिका, परित्यक्ता, या साऱ्या दुःखी जीवांना सुखी आणि स्वावलंबी बनवणारी ही एक संस्था. चालता चालता सुधाचं जीवनचरित्र त्याच्या नजरेसमोर उभं राहिलं. आपल्या शेजारी राहणारी सुधा त्यावेळी मॅट्रिकमध्ये आपल्याच वर्गात होती. मध्यम स्थितीतल्या आईवडिलांच्या पंचकन्यातली ज्येष्ठ कन्या. कुरळ्या केसांच्या बटाने आच्छादिलेला तिचा श्यामलवर्णी चेहरा किती तरतरीत आणि आनंदी दिसायचा. घरी पडणारे सगळे काम मोठ्या हौसेने उरकूनही तिने मॅट्रिकपर्यंत अगदी हुशार विद्यार्थिनी म्हणून मजल गाठली होती. आपण एवढे स्कॉलर, पण इंग्लिश आणि सायन्स या दोन्ही विषयात आपणाला काही तिच्यावर ताण करता येईना. प्रवेश परीक्षेत उत्तम तऱ्हेचे यश मिळवून कॉलेज शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याची तिची महत्वाकांक्षा होती. पण प्रवेश परीक्षेच्या आधीच वधू परीक्षेचा योग होता. नुकताच डॉक्टर झालेला शशिकांत साठे तिच्या वडिलांचा जुन्या मित्राचा मुलगा असला तरी आपण होऊन तो सुधाची मागणी करील असे काही कुणाला वाटले नव्हते. अगदी आपण होऊन शशिकांतने पसंत केले म्हणून सुधाला कोण विलक्षण आनंद झाला होता. कुठच्याही तऱ्हेची दगदग न पडता सोन्यासारखे स्थळ आयते घर बसल्या चालून आले म्हणून तिच्या वडिलांना आनंद होणे स्वाभाविक होते. सगळ्यांच्या दृष्टीने सुधा मोठी भाग्यवान ठरली होती. सुधा सुंदर नव्हती, पण तिचा स्वभाव व गुणसौंदर्य तिच्या सहवासात येणाऱ्या माणसाला आकर्षित करीत. शशिकांतने तिला पसंत केलेले पाहून आपण म्हटले, सुधे, अगदी फर्स्ट क्लास फर्स्ट ना? डॉक्टरीण होण्याची तुझी इच्छा होती ना? चांगली सफल झाली बघ. मेंदूला काही एक त्रास न देता आयती डॉक्टरीण झालीस. आपणच नाही, सर्वांनीच तिची चेष्टा चालवली होती. गोड चेष्टा, गोड बदामगर जणू. पण निवडक बदामगर खाताना मध्येच एखादा बदामगर कडू निघावा तसं झालं होतं. सासूबाईंना ती काही पसंत नव्हती. त्यांचे म्हणणे, आपल्या एवढ्या सुंदर मुलाला बायकोही कशी गोरीपान, सुंदर आणि बाहुलीसारखी नाजूक मिळाली पाहिजे. पण डॉक्टरची स्वारी पडली मोठी ध्येयनिष्ठ. त्याने आईला म्हटले, हे बघ आई, बाहुलीसारखी नाजूक आणि सुंदर बायको करून शोभेकरता काचेच्या कपाटात का ठेवायची आहे? माझा हा असला हमाली धंदा. शिवाय घरातलं काम, वेळी अवेळी जेवण यांनीच ती सुकून जायची. आपणाला हे कळले तेव्हा आपण सुधाची किती चेष्टा केली होती. त्यावर तिने म्हटले होते, तुझी चेष्टा म्हणजे फुलांचा सडा, पडतो आहे आपला सारखा. आपण म्हटलं होतं, आता सुचायच्याच तुला एक एक उपमा. गावातले सगळे बगीचे कमी पडतील तुला उपमा द्यायला. पण काय ग, मॅट्रिक तरी होऊ देणार का तुला, की परीक्षेच्या आधीच लग्न? आणि तसेच झाले. तिची इच्छा होती मॅट्रिकची परीक्षा होईपर्यंत तरी शशिकांतने थांबावे. पण छे, तोपर्यंत थांबायला तो काही तयार नव्हता. एक दिवस सरळ त्याने सुधालाच गाठून विचारले, मॅट्रिकची परीक्षाच तुला हवी कशाला? मॅट्रिकचे सर्टिफिकेट दाखवून नोकरी करता अर्ज का करायचे आहेत तुला? तिच्या बाबांचेही तेच म्हणणे पडले.
लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. लग्नात थट्टेने पण मुद्दामच आपण शशिकांतला म्हटले, सुधासारख्या काळ्या मुलीवर तुमचं कसं काय मन जडलं बुवा? क्षणाचाही विलंब न लावता त्याने उत्तर दिले, श्याम, अरे रत्ने नेहमी कोळशाच्या खाणीत सापडतात, बगीच्यातल्या वेलींवर नाहीत. आणि आज त्यावेळचा तो ध्येयनिष्ठ शशिकांत त्याच रत्नाला धुळीत फेकून फुलाचा सुवास घेण्यात मग्न झाला आहे. तिच्या संसाराचे नंदनवन सुरुवातीला अगदीच छोटे होते. शशिकांतने स्वतःचा दवाखाना सुरू करून नुकतेच 1 वर्ष झाले होते. छोट्याशा घरात खालच्या मजल्यावर दवाखाना आणि वरच्या मजल्यावर संसाराची मांडणी. रोज सकाळी तिच्या झाडझुडीला आणि टापटिपीला दवाखान्यापासून सुरुवात व्हायची ती थेट स्वयंपाकघरापर्यंत. यत्किंचितही अव्यवस्था तिला खपत नसे. तिच्या उद्योगशीलतेचं, संसारातल्या टापटिपीचं, स्वभावातल्या गोडव्याचं शशिकांतला मोठं कौतुक वाटे. तिच्या उत्फुल्ल उत्साही मनाला संसाराचे मर्यादित क्षेत्र अगदी अपुरे वाटे. तिचे उद्योगी आकांक्षी मन स्वस्थ बसायला तयार नसे. आपण काहीतरी करावे असे तिला वाटे. स्वतः डॉक्टर होण्याची तिची इच्छा अपुरीच राहिली होती. नवऱ्याच्या धंद्यात त्याला सहकार्य करावे असे तिला कितीही वाटले तरी त्या शास्त्राचे कुठचेही ज्ञान तिला नव्हते. त्याच्या कपाटातील प्रसूतीशास्त्रावरील पुस्तके पाहून एक दिवस तिने म्हटले, पुढच्या खोलीत तुमचा दवाखाना आहे. मागच्या 2 मोठ्या खोल्या तर रिकाम्याच आहेत. तुम्ही प्रसूतीगृह काढा ना. प्रसूतीगृह काढणे सोपं काम नाही. 4 बाटल्या मांडल्या की दवाखाना होतो, पण 4 खाटा ठेवल्या म्हणजे प्रसूतीगृह होत नाही. नर्स ठेवली तरी त्याची इतर व्यवस्था, रात्रंदिवस देखरेख, खूप व्याप असतो. तो कोण बघणार? मी सगळं बघेन. असल्या व्यापासाठी, उद्योगासाठी तर तिची सगळी धडपड होती. तिच्या आग्रहामुळे त्याने प्रसूतीगृह सुरू केले. तिने बोलल्याप्रमाणे सगळे करून दाखवले. त्याच्या धंद्यातील कौशल्याच्या जोडीला तिची उत्तम व्यवस्था, प्रत्येक रोग्याच्या वाट्याला येणारा प्रेमळपणा, घरगुती अगत्य, आपल्या संसाराइतकीच दक्षता तिने प्रसूतीगृहाच्या बाबतीत ठेवली होती. आपण एकदा तिच्याकडे गेलो असता तिच्या कल्पनेचे ते मूर्त आणि वाढतं स्वरूप पाहून आपण थक्क होऊन गेलो होतो. तिच्या त्या उत्साहाचे, पतीला वैभव आणि कीर्ती प्राप्त करून देण्यासाठी त्याच्या बरोबरीने करीत असलेल्या अविश्रांत श्रमाचे आणि तेही संसार उत्तम तऱ्हेने सांभाळून आपणाला तिचे विलक्षण कौतुक वाटले. आपण विचारले, सुधा, एवढे श्रम तुला झेपतात कसे? थकत नाहीस का ग? छे रे, थकेन कशी? अरे, पतीच्या प्रेमळ शब्दात, त्याच्या स्निग्ध दृष्टीनं आणि अधीर स्पर्शानं श्रम नाहीसे करून उत्साह द्विगुणित करण्याची जादू असते. पुढे 7 वर्षातच दवाखान्याची आणि प्रसूतीगृहाची चांगलीच प्रसिद्धी झाली. पैसा आणि कीर्ती दोहोंची शर्यत लागली होती. बंगला, नोकर, स्वयंपाकी, संसारातही वैभवाची चिन्हे वाढत होती. सगळे भरभराटीला आले होते. पण वाढत्या वैभवाबरोबर शशिकांतचे हृदय बदलले. चंचल लक्ष्मीच्या सहवासाने त्याचे ध्येयवादी मन चंचल बनले. माणसाला फक्त गरिबीतच ध्येयवाद सुचत असावा, कारण वैभवाची शिखरे वाढू लागली की ध्येय शिखरे ढासळू लागतात, हे एक कटू सत्य आहे. काही का असेना, पण लक्ष्मीची पावले तिच्या संसाराला सुखदायक झाली नाहीत. त्याला आपल्या ध्येयाचा, आपल्या पत्नीचा, वैभव प्राप्त करून देणाऱ्या पत्नीचा विसर पडला. तो मिस मोहिनी मराठे BA BT हिच्या प्रेमात पडला. रूपसुंदर मोहिनीत रत्नाचं तेज नव्हतं, पण रंगीत फुलाचा नाजूकपणा मात्र भरपूर होता. आपल्या धंद्याच्या कामाव्यतिरिक्त त्याचा बहुतेक वेळ मोहिनीच्या सहवासात जाऊ लागला. त्याला आपल्या संसाराचा आणि नुकत्याच झालेल्या अवघड बाळंतपणात जीवावरच्या दुखण्यातून उठलेल्या क्षीण प्रकृतीच्या पत्नीचा त्याला विसर पडला. पूर्वी क्षणभर ती दृष्टीआड झाल्यास बेचैन होणाऱ्या शशिकांतला आता पत्नीचा सहवास कंटाळवाणा आणि त्रासदायक वाटू लागला.
दिवसेंदिवस वाढत जाणारे त्याचे तुटक तुसडे वर्तन आणि त्याची त्रासिक मुद्रा तिला कितीही असह्य झाली असली, तिच्या कानी काही वदंता येत असल्या तरी ती निमूट होती. कुठच्याही मोहापासून, अनिष्ट गोष्टीपासून पतीला परावृत्त करण्याचा तिचा अधिकार होता. तिचे कर्तव्य होते. त्याला न दुखवता, कुठल्याही प्रकारे त्याचा मानभंग होऊ न देता ती त्याला त्या मोहापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्याच्या अंतःकरणातील साऱ्या सात्विक भावना मोहात बुडून गेल्या होत्या. आणि मदिराक्षीचा मोह. माणसाच्या सगळ्या व्यसनात मदिराक्षीचं व्यसन महाभयंकर. ते सुटत नाही आणि कुठच्याही उपायी सोडवता येत नाही. सुधाचे प्रयत्न व्यर्थ गेले. तिच्या बाबतीत त्याचे हृदय कोरडे ठणठणीत झाले होते. त्याच्या शब्दात प्रेमळपणा राहू दे, पण साध्या माणुसकीचाही ओलावा उरला नव्हता. त्याचे हृदयभेदी कटू कठोर शब्द तिला ऐकावे लागत. एक दिवस शशिकांत मोहिनीच्या प्रेमाची मर्यादा अगदी बंधनापलीकडे गेलेली जेव्हा तिने प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले, तेव्हा तिचा सात्विक संताप अनावर झाला. त्या दिवशी दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि सुधाला माहेरचा मार्ग धरावा लागला. घरातून बाहेर पडताना तिचे मन आक्रंदून विचारित होते. संसार असतो कुणाचा? स्त्रीचा की पुरुषाचा? पुरुष लग्न करतो, पण घर उभं कोण करतं? संसार ही संज्ञा ज्याला दिली जाते, तो संसार निर्माण कोण करतं? स्त्री लग्न होऊन गृहप्रवेश करते तेव्हा फक्त 4 भिंती उभ्या असतात. त्या 4 भिंतींच्या घराला घरपण आणतं कोण? त्या रिकाम्या घरात आपले प्राण वेचून, आपलं उभं आयुष्य खर्ची घालून ते रितं घर ज्या संसाराने ती भरून टाकते, आपलं सर्वस्व जिथे घालवून टाकते, सर्वस्वाचा त्याग करते, तो संसार तिचा नाही? पुरुष तिथला मालक आणि स्त्री तिथली भाडेकरी? सहज त्याने म्हणावं, चालती हो या घरातून, निघून जा कुठेही, वाटेल तिथे. सुधाचे माहेरी दिवस जात होते. तिला आशा वाटत होती की शशिकांतला पश्चाताप होईल आणि तो आपल्याला न्यायला येईल, त्या मोहिनीचा नाद सोडील. पण 6 महिने उलटून गेले तरी तिची आशा सफल झाली नव्हती. शेवटी नर्सिंगच्या शिक्षणासाठी ती पुण्याला आली. पुण्याला आल्यापासून गेल्या 3 वर्षात ती बदलली होती. लहानपणची ती हसरी, खेळकर आणि लग्नानंतरची प्रसन्न आणि बोलकी सुधा आता अबोल गंभीर बनली होती. पांढऱ्या कपड्यात वावरणारी तिची ऐन 25शीतली शांत गंभीर मूर्ती एखाद्या तपस्विनीसारखी दिसे. श्यामसारख्या तिच्या बालमित्राला तिच्या बाह्य स्वरूपातच नव्हे तर स्वभावातही झालेला हा विलक्षण फरक विशेष तीव्रतेने जाणवे. तिच्याविषयी वाटणाऱ्या अनुकंपेमुळे असो, अगर कुठच्या तरी सुप्त भावना त्याच्या अंतःकरणात खोल कुठेतरी लपलेल्या असोत, दिवसेंदिवस त्याचे मन तिच्याकडे जास्त ओढ घेऊ लागले. त्याच्या वागण्यातला प्रेमळपणाही वाढू लागला. तिच्या भवितव्याचा विचार त्याच्या मनात आला की त्याच्या हृदयात कालवाकालव होई. तिला बोर्डिंगमध्ये भेटून तो आता परत आपल्या घरी निघाला होता, तेव्हा याच विचारात तो गुरफटला होता आणि लहानपणाचे तिच्या सहवासातले अनेक प्रसंग त्याच्या नजरेसमोर येत होते. घरी पोचताच त्याच्या आईने विचारलं, बोर्डिंगमध्ये सुधाकडे जाऊन आलास? कॉलेज सुटल्यावर? हो, जाऊन आलो. उद्या तिला ड्युटी आहे, पण रविवारी तिला सबंध दिवस सुट्टी आहे. त्या दिवशी दुपारी ती जेवायलाच येईल. रविवारी सकाळी नवीन आलेला इलस्ट्रेटेड वीकलीचा अंक श्याम चाळीत होता. पर्सनॅलिटीच्या पानावर पहिलाच फोटो पाहून तो क्षणमात्र दचकला. फोटो खाली लिहिले होते, सोशल वेडिंग, डॉक्टर शशिकांत साठे MD अँड मिस मोहिनी मराठे BA BT. फोटोवर त्याची नजर स्थिरावली. डॉक्टर शशिकांत आणि त्याला खेटून उभी असलेली मोहिनी. 10 वर्षांपूर्वींचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. सुधाच्या लग्नाच्या वेळचा प्रसंग. लग्नात शशिकांत आणि सुधा यांचा असाच एक फोटो आपण काढला होता.
एखाद्या धंदेवाईक फोटोग्राफरच्या आयटीने आपण त्या दोघांना पोजमध्ये उभे केले होते. सुधा संकोचून जरा दूरच उभी राहिली होती. आपण चेष्टेने म्हटले होते, सुधे, अगं वेलीने आता वृक्षापासून अलग राहून कसं चालेल? आपल्या त्या गोड चेष्टेने तिच्या हसऱ्या मुखावर पसरलेले मधुर भाव. आज त्या वेलीचा आधार सुटला आहे आणि सुधा एक परित्यक्त जीवन कंठीत आहे. आताच्या या शशिकांत मोहिनी लग्नाने तिच्या मनात जीव धरून असलेला आशेचा तंतूही तुटून जाईल. मग पुढे? येऊ का? सुधाच्या येण्याने माझी विचार मालिका तुटली. तो अंक तसाच उघडा तिच्या समोर उघडा पडला होता. आजचा आहे हा विकली? टेबलाजवळ जाताच उघड्या पानावरील फोटोकडे तिचं लक्ष गेलं. तिने अंक उचलला. त्या फोटोकडे स्थिर नजरेने पाहत राहिली. जणू आपल्या गतजीवनाचा चित्रपट एकाग्र चित्ताने बघत होती. थोड्या वेळाने दीर्घ निश्वास सोडून अंक टेबलावर परत ठेवला. तो दीर्घ निश्वास त्याच्या अंतःकरणात खोलवर रुतला. त्याचं हृदय बधिरलं. काय बोलावं ते त्याला समजेना. काही सुचेना. शशिकांतविषयी द्वेष, तिरस्कार आणि सुधाविषयी सहानुभूती, अनुकंपा, प्रेम, कितीतरी भावनांनी त्याच्या मनात गर्दी केली. मग त्याने बोलायला सुरुवात केली. शशिकांतच्या नीच वर्तनाबद्दल त्याचे बोलणे ती शांतपणे ऐकत होती. शेवटी किंचित स्मित करीत ती म्हणाली, प्रोफेसर आहेस तू, तेव्हा लेक्चर द्यायला तुला काही सांगायला नको. विधवा स्त्रियांचा प्रश्न आता सुटलाच आहे. परित्यक्त स्त्रियांचा नवा प्रश्न वाढत आहे. तेव्हा परित्यक्त स्त्रियांचा प्रश्न तू आता हाती घेणार आहेस का? साऱ्यांचा नसला तरी तुझा प्रश्न हाती घ्यायची माझी फार इच्छा आहे. अगदी ओठाबाहेर पडू पाहणारे हे शब्द त्याने चटकन गिळले आणि तो म्हणाला, बघूया, पण सुधा, एकनिष्ठ प्रेमावर तिलांजली देऊन पुरुष जर बिनदिक्कत दुसरं लग्न करतात, तर स्त्रियांनी तरी परित्यक्त स्त्रीचं दुःखी जीवन आमरण का कंठावं? नये कंठू की, सुधा शांतपणे म्हणाली आणि स्वयंपाकघरात त्या दालनात निघून गेली. मग संध्याकाळी तिला बोर्डिंगमध्ये पोचवून तो परत निघाला तेव्हा त्याच्या विचाराने वेगळे वळण घेतले. सुधा नाही का म्हणाली, परित्यक्त स्त्रीनेही एकाकी जीवन नये कंठू, आणि ती लगेच आत निघून गेली. म्हणजे तिचंही मत आपल्यासारखंच आहे तर. त्याचे मन उत्साहित झाले. घरी पोचता तो आपल्या खोलीत गेला आणि नोट पेपर पेन काढून लिहू लागला. टपालातून आलेलं पत्र सुधाने वाचलं. पत्राची घडी करता करता ती स्वतःशी हसली. दिवसाची ड्युटी संपून परत आल्यावर रात्री बसून तिने उत्तर लिहिलं. श्याम, तुझं पत्र मिळालं. तुला प्रत्यक्ष जे सांगायचं होतं ते न सांगता आल्यामुळे पत्रातून सांगितलं आहेस. तू आपलं प्रेम व्यक्त केलं आहेस. त्याबद्दल मला राग आला नाही. माझा गैरसमजही झाला नाही. उलट मला आनंद झाला. एखाद्याने आपल्या हृदयातलं प्रेम व्यक्त केलं तर त्यात राग येण्यासारखं ते काय आहे? आणि तू तर माझा बालमित्र असल्यामुळे माझ्या सद्यस्थितीविषयी तुझ्या मनात सहानुभूती उत्पन्न होणे साहजिकच आहे. तू म्हणतोस एकनिष्ठ प्रेमावर पुरुष तिलांजली देतात, मग स्त्रियांनी तसं का करू नये? करावं, पण श्याम, एकनिष्ठ प्रेमाचा पुरुषांना झटकन विसर पडतो. स्त्रिया एकनिष्ठ प्रेम विसरू शकत नाहीत, कारण दोघांच्या प्रेमाचा उगम वेगवेगळ्या भावनातून झालेला असतो. स्त्रीचं प्रेम त्यागासारख्या उच्च भावनेतून उत्पन्न झालेलं असतं. पुरुषांच्या प्रेमाच्या मुळाशी भोग लालसा असते आणि म्हणून त्यांना एकनिष्ठ प्रेमाचा विसर पडतो. माझ्या प्रेमाला सुरुवात त्यागापासूनच नाही का झाली? मला शिक्षणाची किती आवड आणि आकांक्षा होती माहीत आहे ना तुला? मॅट्रिकच्या परीक्षा होईपर्यंत सुद्धा शशिकांतना धीर धरवेना. लग्नानंतर मला शिकायला मिळेल अशी आशा वाटत होती. मॅट्रिकच्या परीक्षेला बसायचं आहे मला, असं कितीतरी वेळा मी म्हटलं होतं. पण भलतंच कसलं वेळ डोक्यात घेऊन बसले म्हणत असत. मीच वेडी ठरत होते.
मग उच्च शिक्षण घेण्याची इच्छा मी मारून टाकली. पतीच्या इच्छेविरुद्ध जाऊन संसारात असंतोष निर्माण करू नये म्हणून. मी मग पुढच्या शिक्षणाच्या बाबतीत कधी एक चकार शब्द काढला नाही. माझी ती शक्ती, इच्छा सारे काही त्यांची कीर्ती आणि वैभव वाढवण्याच्या कारणी लावली. मी किती कष्ट घेत होते माहीत आहे ना तुला. त्यांच्या इतकंच माझ्याही रक्ताचं पाणी केलं होतं मी. प्रत्येक बाबतीत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागत आले मी. माझ्यासाठी कोणता त्याग त्यांनी केला. बाळणपणात दुखण्याने अंथरुणाला मी खिळले. जीवावरचं दुखणं झालं ते. मुलगाही हाती लागला नाही. मी बिछाण्याला खिळले आणि मोहिनीने त्यांच्या हृदयात प्रवेश केला. दुखणाईत बायकोजवळ 5 मिनिटं बसून प्रेमळ शब्द बोलण्याचाही त्यांना त्याग करवला नाही. श्याम, पुरुषांच्या प्रेमाच्या मुळाशी भोगाचीच भावना जास्त असते असं मी का म्हणू नये. माझा अनुभव तरी तसा आहे. स्त्री आणि पुरुष दोघांच्या हृदयातील प्रेम 2 ध्रुवांचं अंतर असतं. त्यात एकाच्या मुळाशी त्याग तर दुसऱ्याच्या मुळाशी भोग. श्याम, शशिकांच्या सहवासात प्रेमाचे जे क्षण मी अनुभवले त्यांचा विसर पडणे मला शक्य नाही. माझ्या एकाकी जीवन कंठण्याविषयी, माझ्या भवितव्याविषयी तू जितका चिंताक्रांत झाला आहेस तितकी काळजी मला मुळीच वाटत नाही. माझा मार्ग मी आखून ठेवला आहे. रोग्यांची सेवा, त्यांची शुश्रूषा करण्यातही किती आनंद असतो. आणि आमचा धंदा तर त्यागी जीवनाचं उदात्त तत्व शिकवतं, नाही का? श्याम, पतिप्रेमाचा, निस्सीम पतिप्रेमाचा अनुभव मी घेतला आहे. मला 4 बहिणी असल्या तरी एकही भाऊ नसल्यामुळे बंधुप्रेमाचा अनुभव काही मला नाही. भाऊ म्हणून मला तुझी मदत होईलच, खरं की नाही? तुझ्यासारखा भाऊ मिळायला सुद्धा भाग्य लागतं. बहिणीने काही कमी जास्त लिहिलं असल्यास राग मानू नकोस. असो, तुझी बहीण सुधा. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची 2 ध्रुव ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज त्याचप्रमाणे माझे आधीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.